बऱ्याच शेतकरी बंधूंना तुरीची लागवड केली आहे आणि अशातच आपल्याला तुरीचं जे आहे ते मर होताना पाहायला मिळत आहे. तर ही मर आपल्याला जे होते ते मोठ्या प्रमाणात मर होते, मुळकूज होते. आपल्या खालून जे आहे ते तुम्ही बघू शकता की ही लाल झालेली आहे फांदी आणि ही लाल फांदी यामुळे अन्नद्रव्याचा हा जो पुरवठा आहे, तो वरती जात नाहीये. त्यामुळे हे झाड जे आहे ते काही दिवसानं आपल्याला मरताना दिसते. तर यासाठी आपल्याला काय करायचं, एक चांगली ड्रेंचिंग मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जेणेकरून आपल्या तूर या पिकामध्ये ही जी बुरशी आहे त्याचा प्रादुर्भाव होणार नाही, काही कीड असेल तर ते देखील आपल्या तूर या पिकाला दिसणार नाही आणि चांगल्या पद्धतीचं तूर हे पीक आपलं टवटवीत होईल. तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, ह्युमिक ॲसिड घेऊ शकता तुम्ही 70 ते 80 ग्रॅम प्रति पंपासाठी. त्याचबरोबर त्यामध्ये 19-19 टाका 100 ग्रॅम प्रति पंपासाठी आणि एक बुरशीनाशक टाका, ट्रायकोडर्मा सारखं बुरशीनाशक घेऊ शकता किंवा तुम्ही ब्ल्यू कॉपर सारखं बुरशीनाशक घेऊ शकता आणि त्याचं जे प्रमाण आहे ते 50 ग्रॅम प्रति पंप घ्यायचं आहे. सोबतच मित्रांनो, यामध्ये क्लोरोपायरिफॉस 20% हे कीटकनाशक देखील टाका. अशा पद्धतीने 3 ते 4 घटक जर एकत्र करून तुम्ही याची ड्रेंचिंग जर केली तूर या पिकाला, तर तुम्हाला यामध्ये तुरीची वाढ होताना पाहायला मिळेल. मर जे आहे तुम्हाला ते देखील थांबताना पाहायला मिळेल आणि चांगला फुटवा, चांगली वाढ आपली तूर घेताना दिसेल. तर अशाच पद्धतीच्या तूर या पिकाचं नियोजन आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये करायचं आहे. अशाच पद्धतीच्या तूर या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.